एक नाटक जे आपण बघताय रणरागिणी ताराराणी, ह्याचं प्रोडक्शन शिवाजी मंदिरने केलेलं आहे आणि पहिलंच प्रोडक्शन शिवाजी मंदिरचं आहे. आमचे जनरल सेक्रेटरी अण्णासाहेब यांनी संकल्पना मांडली की अशा प्रकारचं करायचं आणि मला तर फार आनंद झाला. कारण मी आर्मीत असताना माझे आयकॉन्स जे छत्रपती शिवाजी महाराज आणि ताराराणी, संभाजी महाराज, राजाराम महाराज याचा सगळा विषय आमच्या कमांडोनं आम्ही शिकवला आणि तो फार प्रसिद्ध झाला आर्मीमध्ये. आणि लोकसभेत गेल्यानंतर सुद्धा मी सर्व खासदारांना विचारलं, एक दुःख आहे ते सांगतो. त्यांना विचारलं की आपको ताराराणी पता है क्या, कौन है? तो किसको भी पता नहीं था. आणि महाराष्ट्रातल्या खासदारांना पण माहिती नव्हतं बऱ्याचशा. आणि आम्ही तेच म्हटलं, जगातील सर्वात महत्वाचं आणि शौर्य दाखवणारी स्त्री, जगातली सर्वात मोठी योद्धा स्त्री या भारतात होऊन गेली, या महाराष्ट्रात होऊन गेली, पण कोणालाच माहित नाही. हे दुर्दैव आहे. आणि स्त्रियांना इतके शूर स्त्री होऊन गेल्यानंतर स्त्रियांना सैन्यात का घेतलं जात नाही हा प्रश्न मी टाकला. आणि बऱ्याच लोकांनी त्याला सपोर्ट केला. अटल बिहारी वाजपेयी यांनी पुढाकार घेतला आणि स्त्रियांना सैन्यात घेण्यासाठी त्यांचं जे भाषण होतं आणि अनेक खासदारांनी सपोर्ट केला आणि त्यावेळेला डिक्लेअर झालं की मुलींना सैन्यात घेण्यात येईल. आणि 92 पासून मुली सैन्यात यायला लागल्या. त्यातली एक माझ्या गावची होती पूनम सावंत, ती आता मोठ्या कंपनीमध्ये जनरल मॅनेजर आहे. पण आता स्त्रिया एनडीएला सुद्धा जायला लागल्यात. आणि हा विषय कुणाला नोकरी देण्याचा नव्हता, हा विषय होता स्त्रियांचा स्टेटस समाजात काय आहे. जर एक लढवय्या स्त्री होती तर समाजात त्यांची काय स्टेटस होईल त्याची कल्पना करा. आणि ते केलेलं आहे. आणि आज नाटक जे आहे, आज 60 वर्षाच्या वर्धापन दिनानिमित्त तेच नाटक आम्ही इथे लावलेलं आहे, प्रसिद्ध केलेलं आहे. आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि आपण सर्वांना सांगावं बघायला. कारण शेलार साहेब, माझी एक इच्छा आहे याच्यात की ह्या इतिहासाबद्दल मुलांना काहीच माहित नाही. प्रायमरी लेवल, सेकंडरी लेवल मध्ये शिवाजी महाराज पासून ताराराणी पर्यंत इतिहास हा शिकवलाच गेला पाहिजे. नाही तर कुणालाच काही माहिती नाही. हे एक काम आपण करायला मला माहिती आहे, कारण आपण अनेक गोष्टी करत आहात. आणि मला फार आनंद झाला की आपण रघुजी भोसले यांच्या तलवारीवर पुढाकार घेतलेला आहे आणि शिवाजी मंदिरला आणणार आहेत. वेलकम. आणि तो एक मोठा कार्यक्रम करूया आपल्या ट्रस्टतर्फे, हे मी आपल्याला सांगतो. धन्यवाद आपण आल्याबद्दल. सर्वांचा आभार मानतो. कारण आता जास्त बोलायला वेळ नाही, कारण आता नाटक बघायची घाई अनेकांना झाली आहे. तर आपले आभार आणि आपल्या सर्वांचे आभार. कारण शिवाजी मंदिरचा 60 वर्धापन दिनी आपण सगळे आलेले आहात. आपण आता ह्या समारंभाचे एक पार्टनर आहात. आणि जे काही शेलार साहेबांनी मांडलेलं आहे ते आमचे आमदारच आहेत आणि तिने आमच्या भागामध्ये प्रचंड काम केलं. म्हणून माझ्या मुली त्यांच्या फॉलोअर आहेत आणि नेहमी त्यांच्या मैत्रिणी तिथे आहेत, त्या सगळ्या त्यांच्या निवडणुकीमध्ये काम करतात आणि मला पण करावं लागतं. म्हणजे काय, मी कुठल्याही पक्षात असलो तरी ते घडूनच येतं. आणि मी त्यांना शुभेच्छा देतो की खरोखर आम्हाला गर्व वाटेल ज्या दिवशी ते मुख्यमंत्री होतील, यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. आमच्या सर्वांतर्फे आपल्याला शुभेच्छा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सर्वांचे आभार. खरं तर अजून आपण व्यापक प्रमाणात कार्यक्रम करू. इतक्या मोठ्या संख्येने फार मोठं आमंत्रण न देता केवळ जाहिरातीवरती पेपरच्या आपण आलात
ह्या रंगमंचावरती गाजवलेले कलाकार असतील, दिग्दर्शक असतील, नाटककार असतील, हा वर्षभरात आपल्याला काही चांगला कार्यक्रम करता येईल तसं आपण करूया आणि त्याला सगळे तुम्ही उपस्थित व्हाल. सदस्यांचं, हितचिंतकांचं, रसिकांचं, मगाशी जसं यांनी उल्लेख केला की इथे अटल बिहारी वाजपेयी पण बसून नाटक पाहिलेलं आहे, असं तुम्ही जिथे जिथे बसलेलं आहे तिथे कुठे बाळासाहेब ठाकरे पण असे पहिल्या दुसऱ्या रांगेत बसलेले मी बघितलेले आहेत. लता मंगेशकर यायच्या, आशा भोसले यायचे, असे वेगवेगळी माणसं येऊन इथे प्रेक्षक म्हणून सुद्धा आलेले आहेत. तर रसिक आणि प्रेक्षकांचं नातं दृढ करणारं हे छत्रपती शिवाजी महाराज मंदिर हे अभंग राहो, अखंड राहो, निरंतर चालत राहो. या शुभेच्छा. धन्यवाद.